शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत ढोंग यांच्या आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी उच्च शिक्षण आणि पालकांची भूमिका यावर माझे मत मांडू इच्छिते। माझा विषय आहे उच्च शिक्षण आणि पालकांची भूमिका। माझा मुलगा डीएड करतो, माझी मुलगी बीएड करते, माझा मुलगा एलएलबी ला आहे, माझी मुलगी फार्मसीला आहे, माझा मुलगा एमपीएससी ची स्टडी करतो, माझा मुलगा पोलीस भरतीची तयारी करत आहे। अरे बापरे, आपल्या पाल्याने फक्त कॅरियरच्या दिशेने वाटचाल केली। वाटचाल करत असतानाच एवढा मोठा स्वप्नाचा झाड उभारणारे कोण असता हो? ते म्हणजे एकमेव आपले पालकच असतात। आपल्या पाल्याच्या स्वप्नाला आपल्या भावनांची तडजोड करून त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे। मार्गदर्शन करत असताना त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही। माझ्या मुलाला चांगली शाळा पाहिजे, आम्ही देतो। माझ्या मुलाला चांगली पुस्तके पाहिजे, आम्ही देतो। माझ्या मुलाला क्लास लावायचा आहे, आम्ही लावून देतो। म्हणजे आपल्या पालकाच्या परीने जेवढं होईल तेवढं ते आपल्या मुलाला देण्याचा प्रयत्न करत असतात। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे या तत्वावर रूढ राहून पालक आपल्या मनात एकच इच्छा बाळगत असतात की आज मी ज्या ठिकाणी आहे उद्या माझा पाल्य माझी जागा घेईलच आणि मला कोणत्या तरी मोठ्या पदावर नेईलच, हीच आशा बाळगत असतं। पण आपल्या पाल्याला मार्गदर्शन करत असताना मला वाटतं पालक थोडेसे संकुचित झाले। संकुचित याचा अर्थ असा की आमच्या पाल्याला शाळा चांगली दिली, आमच्या पाल्याला पुस्तके चांगली दिली, आमच्या पाल्याला क्लास चांगला लावला की आमची जबाबदारी संपली, अशी बऱ्याच पालकांची सर्वात मोठी भूमिका झाली आहे। पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आई ही मुलाची पहिली शाळा असते, तर शाळा ही मुलाची दुसरी आई असते। दुसऱ्या आईच्या कुशीत तो सर्व विषयाचं ज्ञान बरोबर घेईल, तो यथायोग्य माहितीचं ज्ञानही प्राप्त करेल, पण त्याच्यावर संस्कार करायची जी जबाबदारी आहे, त्याला व्यावहारिक ज्ञान द्यायची जी जबाबदारी आहे, ती पालकांनाच पार पाडावी लागेल। कारण पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं। पण दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे की आम्ही पालक आमच्या मुलाशी मूल म्हणून मैत्रीत्वाचं नातं कधी जोडतच नाही। त्यामुळे ही जी तफावत राहते ही तफावत फार वेगळी असते आणि या तफावतीचा फटका हल्लीच्या पिढीला सगळ्यात जास्त बसत आहे। हे सत्य वस्तुस्थिती आहे। मी एक उदाहरण सांगेल आपल्या पिढीला। एखाद्या व्यक्तीने धावत धावत घरात यावं, अंगणात चूल असावं, त्या चुलीवरती त्याच्या पत्नीने तापवण्यासाठी दूध ठेवलेलं असावं, दूध उतू जाते हे त्याने पाहावं, घरात जावं आणि आरडावं ओरडावं आणि म्हणावं, घरात जावं आणि आपल्या बायकोला अतिशय गलिच्छ शब्दात म्हणावं। त्यावेळेस त्या बायकोने अतिशय शांत शब्दात त्या व्यक्तीला सुनावलं, बाहेर चुलीवर दूध उतू जाते, घरात येऊन तुम्ही मला हे शिव्या घालत बसण्यापेक्षा जर त्या चुलीतला जात थोडासा पाठीमागे ओढण्यावरती जर लक्ष दिलं असतं तर दूध मात्र उतू जाण्यापासून वाचलं असतं। मला वाटतं पालकांमध्ये हीच गफलत होताना दिसते। नको तिथे आपण वेळ खर्च करत असतो। त्यामुळे हा जो एक विकारांचा एक प्रकारचा जार आहे तो आज आपल्या पिढीला आपल्या पल्ल्याला आज लागू पडला आहे। मला वाटतं तो विकारांचा जार थोडासा कमी, थोडा पाठीमागे ओढण्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आज काही गोष्टीत, काही मार्गाला, काही ठिकाणी कमी पडत असलेली ही पिढी वाचल्याशिवाय राहणार नाही। कारण पालक असणं आणि पालक बनणं याच्यात खूप मोठा फरक आहे। या जगात लाखो लोक पालक आहेत, पण पालक बनण्याचे प्रयत्न करणारे पालक किती आहेत हा खरा प्रश्न आहे। कारण देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वात पहिले पालकांचा संबंध येतो, शिक्षकांचा संबंध फार नंतर येतो। शिक्षकांचा संबंध केव्हा येतो? जेव्हा मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा येतो। म्हणून पहिली गुरु ही मुलाची आई असते, तर दुसरा गुरु हे त्याचे वडील असतात। म्हणून मुलावर पहिल्यांदा संस्कार करायची जी जबाबदारी आहे ती पालकांची असते। मुलगा कसा घडवायचा, मुलाला कसे संस्कार द्यायचे, मुलाचे भविष्य काय आहे हे प्रत्येक पालकांच्या हातात आहे। पोरगा दारू पित की नाही हे बापाच्या अगोदर आईला कळते, कारण रात्री उशिरा आल्यानंतर वास आईला येतो, बापाला कधी येतच नाही। पण आई ते गुन्हे झाकत झाकत जेव्हा तो लई मोठा दारुड्या होतो आणि दोघं नवरा बायकोला घरातून बाहेर काढतो तेव्हा तिला कळतं त्याच वेळेस दाबलं असतं तर बरं झालं असतं। कारण मुलांचे संस्कार हेच पालकांची खरी संपत्ती आहे। बऱ्याचदा असे म्हटले जाते की आमची पिढी बिघडते, आमची पिढी बदलते, आमच्या पिढीच्या दिशा चुकते आहेत, आमच्या पिढीच्या वाटा चुकत आहेत। हे होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे? मला पालकांना एक सांगायचं आहे की तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं की दोन गोष्टी समाजामध्ये असतात, एक असते श्रेयस, एक असते प्रेयस। एखादी गोष्ट तुम्हाला आम्हाला आवडते पण ती शरीराला हितकारक नसते
शरीराला हितकारक आहे की नाही त्याला श्रेयस असे म्हणायचं. समाजामध्ये असंख्य गोष्टी आहेत श्रेयस असलेल्या, प्रेयस असलेल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या प्रेयस गोष्टी तात्पुरत्या आपल्याला चांगले वाटतात, आपल्याला आनंद देऊ पाहतात. म्हणून आपले पालक जर आज कुठे चुकत असतील तर श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन जाताना आपल्या पाल्याला दिसतात. का सांगितली एखादी गोष्ट त्याला, करू द्या ना त्याला, अहो लहान आहे ना तो, होत आहे चुका, करू द्या ना त्याला, लहान आहे अजून तो, लहान आहे म्हणून त्याचा एवढा लाड केला जातो की त्याला श्रेयसाकडून प्रेयसाकडे नेलं जातं. बऱ्याचदा ही गाणी लक्षात येतात की पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, अशी स्वप्न जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या पुढच्या 2 ओळी नाही लक्षात घेत आपण, त्या की मुझे कोई तो बताए मेरी मंजिल है कहाँ, मुझे कोई तो बताए मेरी मंजिल है कहाँ. त्यांना कोणालाच माहिती नसतं की हा रस्ता नेमका कुठे जात आहे. तो रस्ते शोधण्यासाठी पाल्याची मनोभूमिका जाणून घेणे गरजेचे असते आणि ती जबाबदारी पालकांची असते. एखादी गोष्ट जर त्याला करायची आहे तर त्याला कोणताही कष्ट घ्यायची गरज नाही. त्याला डॉक्टर सुद्धा व्हायचं ना तर त्याला गाडून घेणं गरजेचं नाही, त्याला 5-5-6 तास अभ्यास करायला गरजेचं नाही. पालकांनी त्या ठिकाणी त्यासाठी शॉर्टकटचे मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. म्हणून आज ही कोट्यवधीची स्पर्धा सुरू झाली आहे MBBS ला प्रवेश घेण्यासाठी. तिला जर रोख घालायचा असेल, आपला पाल्य जर शासकीय स्वरूपात किंवा इतर ठिकाणी त्याला प्रवेश मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला कष्टाची सवय लावली पाहिजे. त्याला त्याच्या मेहनतीच्या बळावर मेहनतीच्या बळावर त्याला करू दिलं पाहिजे. वाटतं तुम्हाला की त्याला त्रास होऊ नये, काही होत नाही, असं कधी घडलं आहे का? एखादा विद्यार्थी प्रचंड अभ्यास करतोय, त्याच्या शरीराला कुठेतरी छिद्र पडले, अभ्यास करता करता कुणाचा तरी मृत्यू झाला, असंही कधी घडलं नाही. म्हणून मला वाटतं पालकांनी त्या ठिकाणी अभ्यासाच्या बाबतीत ही तफावत करणे गरजेचं नाही. अभ्यासाच्या बाबतीत एवढं लाड पुरवणे गरजेचं नाही. एखादं फुलपाखराचं छोटंसं पिल्लू जेव्हा कोशात असतं, जेव्हा त्याला त्या कोशातून बाहेर पडायचं असतं तेव्हा त्याने झटपट केली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, कष्टाचे चापक्याचे फटके त्याच्यावर पडले पाहिजे, तेव्हा त्याचे पंख बरकट होतात. वेळ संपलेली आहे, जास्त वेळ या ठिकाणी मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद.